जरांगेंच्या सगळे सोयरेच्या मागणीला विरोध असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. सगळे सोयरे कुठेही डिफाईन होत नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तुम्हाला शिव्या घाल, मी काहीच करत नाही, मी इतरांना फसवत बसतो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचं भांडण नाही, तर ही एक नौटंकी असं मी त्या ठिकाणी म्हणतो की याला शिव्या घालायचा आणि यांनी ओबीसीला येऊन सांगायचं बघा मला किती शिव्या घालतोय, तो कुठल्या भाषेमध्ये काढतोय, तो असताना कमरे खालची भाषा वापरतोय, ते काय शोधतं का त्याला? गरीब मराठा लढू शकत नाही म्हणून तो असताना ताकद घेण्याचा प्रयत्न करतो. आरक्षण मिळालं तर आपल्याला असताना थोडीशी ताकद मिळेल आणि ताकद मिळाली तर ह्या श्रीमंताशी लढता येईल अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आता हळूहळू आपण बघत असाल की जरांगे पाटील हे शरद पवारांचे आहेत असं म्हटले जाते. ते इलेक्शन लढले नाही तर तो स्टॅम्प पक्का झाला म्हणून समजा की त्यांना असताना शरद पवारांनी उभं केले अशी परिस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस माझं नकली भांडण असं ते म्हणले आणि सोलापूरलाच म्हणले. थोडं इथून ते फक्त नांदेडलाच गेले. तिथून नांदेडला गेल्यावर म्हणले ते शरद पवारचा माणूस येथे करायचा धंदा. यांना महाकोड उरगडूच शकत नाही तर हे पडलेले असते. मराठ्यांचा स्वाभिमान कधीच मी घाण ठेवणार नाही, माझा सुद्धा नाही. स्वाभिमान गहाण ठेवून जगणारे अवलाद माझे, मी मोडन पण खरंच वागणार नाही. जे मनोज जरांगे पाटलांची मागणी केली सगळे सोयऱ्याची, त्याला आपला विरोध आहे का? हो, माझा विरोध आहे. सगळे सोयरे हे कुठेही डिफाईन होत नाही, कुठेही काही होत नाही. कुणबी हा ओबीसी मध्ये आहे, त्यांनी जर त्याची कागदपत्र दाखल केली तर आजही संविधानने त्याला आरक्षण दिलेलं आहे. ते आरक्षण त्याला मिळू शकतं. त्याच्यामध्ये कागदपत्राद्वारे मी कुणबी आहे हे त्यांनी सिद्ध केलं पाहिजे.